आवडलं ना कर आणि खाकी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नारळाची चटणी आणि नारळाच्या वड्या कशा बनवायचे हे बघूया। सर्वप्रथम नारळ सोलण्यासाठी हे घेतलेले घरगुती साधनं आपण एक अर्धा भाग सोलून ठेवलेला आहे आणि हा किसण्यासाठी तयार आहे। हे नारळाच्या वड्या बनवण्यासाठी आपण खिसत आहे आणि हा भाग आपण नारळाची चटणी बनवण्यासाठी ठेवलेला आहे। तर ही नारळ आपण सोलत आहे, खिसतो। आमची ही खिसत आहे। त्याचा किस बारीक आला तर वड्या खूप छान बनतात। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: नारळ, 1 कप दूध, साखर, विलायची आणि थोडेफार ड्रायफ्रूट्स आणि तूप। तर नारळाच्या वड्यासाठी हे किसून झालेलं खोबरं, तूप, 1 कप दूध, अर्धा वाटी साखर, ड्रायफ्रूट्स आणि विलायची। तर आपण रेसिपी चालू करू। सर्वप्रथम आपण गॅस चालू करू। हा गॅस चालू केला, मंद आचेवरती ठेवू। त्याला 1.5 ते 2 चम्मच तूप टाकू। तूप टाकलेलं आहे, अजून थोडंसं टाकूया। थोडंसं तूप गरम होईपर्यंत आपण वाट बघूया। त्यानंतर आपण किसलेलं नारळ त्यात टाकूयात। आता आपण नारळ टाकूयात। एक मिनिट त्याला आपण परतूया। कढईच्या बुडाला मंद आचेवरती आग लावू। एक मिनिटभर हलवून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण दूध मिक्स करूया। त्याला थोडंसं अजून एकदा परतून घेऊया। दुधाचं प्रमाण कमी झालंय, अजून थोडंसं दूध टाकूया त्यात। आता त्यामध्ये आपण साखर मिसळूयात। बस विलायची पूड टाकूयात आणि मंद आचेवरती
आटेपर्यंत आपण त्याला ठेवूया. मंद आचेवरती दूध आटेपर्यंत ठेवूयात. तोपर्यंत आपण एका ताटाला तूप लावून घेऊया. त्यामध्ये आपल्याला ते वड्यांचं झालेलं मिश्रण टाकायचं आहे. आपल्याकडं काय तूप लावायला ब्रश वगैरे असलं काय नाही, घरगुती हाताने लावायचं. आपलं जवळपास दूध आटलेलं आहे आणि नारळाचा थोडासा हलका कलर चेंज झालेला आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि ते मिश्रण आपण तूप ज्या प्लेटला लावलं होतं त्यामध्ये टाकूयात. व्यवस्थित पसरून घेऊयात. व्यवस्थित प्लेन पसरूयात त्याला. आणि त्याच्यावरती आपण ड्रायफ्रुट्स टाकू. त्यामध्ये मनुके, बदाम, काजू, पिस्ता हे सगळं आहे. व्यवस्थित सगळीकडे पसरूयात. आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो ड्रायफ्रुट्स. आणि त्याला अजून एकदा आपण वरून दाबूयात, प्रेस करूयात. याला आपण थंड करण्यास ठेवू. थंड केल्यानंतर त्याचे काप करून खाऊ. ते खाण्यास उत्तम आणि आरोग्यास उत्तम असतं. जर रेसिपी आवडला ना करा ना खा की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि घंटी वाजवा. थँक्यू.